हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर पनीर मखनी पिझ्झा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आमच्या पप्पांना म्हणजे बाबूच्या पप्पांना पिझ्झा हा प्रकार खूप आवडतो. तर फादर्स डे स्पेशल आम्ही त्यांच्यासाठी पनीर मखनी पिझ्झा बनवलेला आहे. चला तर मग बघूया आपण हा पिझ्झा कसा बनवायचा. त्याच्यासाठी आपण मखनी सॉस बनवून घेऊया. मखनी सॉस बनवण्यासाठी मी 2 कांदे, 4 टोमॅटो, वेलच्या 2, लसूण, तमालपत्र असं सगळं घेतले. थोडीशी दालचिनीसुद्धा घ्यायची आणि मग कांदा रफली चॉप करून तो घालायचा पॅनमध्ये. पॅन गरम करताना थोडंसंच तेल घालायचं, जास्त घालायचं नाही. आणि लगेचच टोमॅटोही रफली चॉप करून चांगला परतून घ्यायचा. त्याचबरोबर मी 8 ते 10 काजू भिजवून घेतलेले आहेत आणि थोडीशी खसखसही घेतलेली आहे. हेही आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून शिजवून घेणार आहोत. ही पिझ्झाची रेसिपी थोडीशी लेंदी आहे, त्याच्यामुळे सुट्टीच्याच दिवशी तुम्ही हा पिझ्झा करायचा घाट घाला. कारण का यासाठी भरपूर वेळ लागतो आणि पिझ्झासाठी जे आपण डो बनवणार आहोत तो फर्मेंट करण्यासाठी सुद्धा 3 ते 4 तास इतका वेळ लागतो. आता मखनीची आपण तयारी आधी का करतोय, कारण का हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे, पण हे थंड झाल्याशिवाय आपण वाटू शकत नाही. म्हणून मी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही बनवण्यासाठी आधी ते शिजत ठेवले, म्हणजे पीठ मळेपर्यंत आपलं हे शिजून होईल आणि तेवढ्याच वेळामध्ये ते थंडसुद्धा होईल. छानपैकी आपलं फ्राय करून झालं की हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन छानपैकी बारीक वाटून घेणार आहोत. आणि मग वाटून झाल्यानंतर आपण त्याला पुन्हा एकदा फोडणी देणार आहोत. मग मी सेम फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल, बटर आणि लाल तिखट घातलेलं आहे आणि जो आपण मिक्सरमध्ये वाटलेला कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आहे तीही ह्याच्यामध्ये घालून छानपैकी शिजवून घेणार आहे. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, गरम मसाला, चाट मसाला आणि थोडीशी साखर असं सगळं घालून छानपैकी शिजवून घ्यायचं. आणि छान शिजलं की मग आपण ह्याच्यामध्ये क्रीमसुद्धा ॲड करणार आहोत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कसुरी मेथीसुद्धा ॲड करू शकता. आता आपण झाकण लावून हे छानपैकी शिजवून घेणार आहोत. मखनी सॉस बनून झाला की आपण पिझ्झाच्या डोची तयारी करूया. ह्याच्यासाठी मी 1 कप इतकं कोमट दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा इतका ईस्ट घातलेला आहे आणि 1 चमचा इतकी साखर घातलेली आहे. लक्षात ठेवायचं, दूध कोमटच घ्यायचं आणि साखर घालायला विसरायचं नाही, त्याच्यामुळे ईस्ट चांगलं फर्मेंट होतं. आता आपण हे झाकून ठेवून 10 ते 15 मिनटं वेट करणार आहोत. तोपर्यंत आपली ग्रेव्हीही छान तयार झाली आहे, म्हणजे मखनी सॉस. त्याच्यामध्ये मी लास्ट स्टेजला फ्रेश क्रीम ॲड करणार आहे. फ्रेश क्रीम ॲड केल्यामुळे ह्याची चव अजूनच वाढते. मीठ एकदा चेक करायचं बरोबर आहे की नाही, जर कमी वाटलं तर टाकायचं. मी वरतून थोडासा बटरही टाकला आहे, त्याच्यामुळे त्याला छान शाईन येते आणि टेस्ट अजूनच वाढते. अशा प्रकारे आपला मखनी सॉसही रेडी आहे आणि एका बाजूला आपला ईस्टही छान फर्मेंट झालेला असेल. आता आपण हा मखनी सॉस एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि बघा इकडे ईस्टही छान फर्मेंट झालं आहे. आता मी ह्याच्यामध्ये 1 कप इतका मैदा घातलेला आहे आणि छानपैकी मळून घेणार आहे. आता थोडंसं दूध मी अजून घालणार आहे, थोडंसं म्हणजे अगदी 2 ते 3 चमचेच मला घालावं लागलं. त्या 1 कप मैद्यासाठी तेवढं दूध सफिशियंट होऊन जातं, कारण का आपण आधी 1 कप घातलं होतं. आता पीठ छान मळून त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल आणि बटरही घालणार आहे आणि छान मळून फर्मेंट व्हायला ठेवून देणार आहे. ह्याच्यामध्ये मीठही घालायचं, मी सांगायला आणि दाखवायला विसरले. थोडंसं मीठ घालायला विसरायचं नाही, नाहीतर पिझ्झाच्या बेसची चवच लागणार नाही. आता आपण ज्या वेजीस आपण पिझ्झावर ॲड करणार आहोत त्याही थोड्याशा फ्राय करून घेणार आहोत. आपण ग्रेव्ही काढली त्याच पॅनमध्ये थोडंसं बटर घालून
सगळ्या व्हेजिटेबल म्हणजे मी कांदा घेतलेला आहे, शिमला मिरची घेतला आहे, ते सगळं मीठ थोडासा मसाला घालून छानपैकी असं शॅलो फ्राय म्हणजे अगदी थोडंसंच फ्राय करायचं. आता मी फादर्स डे स्पेशल पिझ्झा बनवते म्हणून मी हार्ट शेपचा पनीर, शिमला मिरची आणि कांदा असा हार्ट शेपचा कापून घेतलेला आहे. जर हे काय मॅन्डेटरी नाही आहे, मला हाऊस म्हणून मी असं हार्ट शेपचं कापून घेतलेलं आहे. तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही असं नॉर्मली चौकोनी कापून घेऊ शकता. आता 1 तासानंतर बघा की पीठ किती छान फर्मेंट झालं आहे, पूर्ण छान जाळी आलेली आहे, त्याचा एकदम छान हवा आहे. आता थोडंसं मला पीठ पातळ वाटलं म्हणून मी थोडासा मैदा अजून ॲड केला, थोडासा बटरही ॲड केला आणि पुन्हा एकदा छानपैकी मळून घेते. आता काय करणार आहोत आपण, 2 त्याचे डो बनवणार आहोत म्हणजे 2 तुकडे करणार आहोत. एक पिझ्झा मी पॅनमध्ये करणार आहे आणि एक पिझ्झा मी ओव्हनमध्ये करणार आहे. आता पॅनमध्ये करण्यासाठी मी सेम पॅन पुन्हा घेतला आहे, त्याला थोडंसं बटर लावलं आहे आणि एक डो त्याच्यामध्ये हार्ट शेपचा पसरून घेणार आहे आणि मग त्याला जी आपण मखनी सॉस बनवलेला आहे तो त्याच्यावर टाकणार आहे. मग चीज घालणार आहे आणि मग जे पनीर भाज्या ज्या फ्राय केलेल्या आहेत त्या ॲड करणार आहे आणि पुन्हा एकदा चीज घालून मीडियम फ्लेमवर बेक व्हायला ठेवून देणार आहे. पॅनमधला पिझ्झा तर आपला छान सजवून डेकोरेट करून झालेला आहे. लगेचच गॅसवर ठेवायचा नाही, थोडासा रेस्ट द्यायची त्या पिझ्झ्याला आणि मग 5 मिनिटानंतर तो ठेवायचा बेक करायला गॅसवर. आता मी एक बेकिंग ट्रे घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी नॉर्मलच त्या ट्रेच्या शेपचा पिझ्झा बनवणार आहे. आता मी ह्याला काय करणार आहे, चीज बर्स्ट बनवायचा आहे म्हणून मी काय केलं, डो घेतला, त्याच्या आतमध्ये चीजची फिलिंग केली म्हणजे आतमध्ये जे माझ्याकडे चॉप केलेलं चीज होतं ते भरलं आणि मग त्याला गोल केला, पराठ्याला करतो तसा, आणि मग ते बेकिंग ट्रेमध्ये छान पसरून घ्यायचा आणि मग सेम प्रोसिजर, सॉस लावायचा, चीज टाकायचा आणि जे आपण पनीर, शिमला मिरची जे केलेलं आहे फ्राय ते टाकायचं आणि छानपैकी ओव्हनमध्ये बेक करून घ्यायचं. मी 180 डिग्री सेल्सिअसला 15 ते 20 मिनटं इतका पिझ्झा ठेवला होता. 15 ते 20 मिनटामध्ये हा पिझ्झा खूप छान बेक होतो, एकदमच मस्त बनतो.
पॅन पिझ्झा मी स्लो टू मीडियम फ्लेमवर 20 मिनटं इतका बेक केलेला आहे. 20 मिनटानंतर तो अतिशय छान बेक झालेला आहे आणि त्याच्यावरचं चीजसुद्धा खूप छान मेल्ट झालेला आहे. आता आपण हा पिझ्झा एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि हा दुसरा पिझ्झा जो मी ओव्हनमध्ये बेक केला तोही 20 मिनटं मी 180°C ओव्हनमध्ये केलेला आहे. हा एकदम छान सॉफ्ट झालेला आहे आणि त्यातलं आतमध्ये जे आपण चीज भरलं होतं तेही छान मेल्ट होत आहे. अशा प्रकारे माझे दोन्हीही पिझ्झा बनून झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.